हॅलो फ्रेंड्स, सेट्स आणि रिलेशनचे जे लास्ट लेक्चर आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये किंवा लास्ट लेक्चर्स जे आपण स्टडी केले त्याच्यामध्ये थिअरॉटिकल कन्सेप्ट्स आपण सेट्सचे सगळे स्टडी केले, ज्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ सेट, त्याच्यानंतर वेल डिफाईन सेट्स काय असतात, नॉट वेल डिफाईन सेट्स काय असतात हे स्टडी केलं. त्याच्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, ज्याच्यामध्ये आपण रोस्टर फॉर्म आणि सेट बिल्डर फॉर्म बघितला होता. नंतर सबसेटचा कन्सेप्ट आपण स्टडी केला. त्यानंतर टाइप्स ऑफ सेट, ज्याच्यामध्ये एम्प्टी सेट, सिंगलटन सेट, फायनाईट सेट, इनफायनाईट सेट या टाईपचे सेट्स आपण पाहिले. वेन डायग्रामचा कन्सेप्ट आपण स्टडी केला. त्याच्यानंतर ऑपरेशन्स ऑफ सेट मध्ये आपण स्टडी केलं युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ युनियन, इंटरसेक्शन अँड कॉम्प्लिमेंट या देखील स्टडी केल्या. ठीक आहे, तर आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण रिमेनिंग जे कन्सेप्ट्स आहेत सेट्सचे थिअरॉटिकल कन्सेप्ट्स ते स्टडी करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ इंटरवल आणि कार्डिनॅलिटी ऑफ सेट हे दोन टाइप आज स्टडी करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर टाइप्स ऑफ इंटरवल्स नेक्स्ट जो पॉइंट आहे आपला तो आहे टाइप्स ऑफ इंटरवल्स. ठीक आहे, आणि टाइप्स ऑफ इंटरवल मध्ये फर्स्ट इंटरवल आहे पहा क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे, चार टाइपचे इंटरवल्स तुम्हाला स्टडी करायचे, तर त्यातलं फर्स्ट जे इंटरवल आहे ते क्लोज्ड इंटरवल. फर्स्ट इंटरवल जे आहे ते कोणतं इंटरवल आहे? क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे, आता क्लोज्ड इंटरवल काय असतं हे आपण सगळ्यात आधी स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर मग क्लोज्ड इंटरवलला सेट बिल्डर फॉर्म्युले कसं लिहिणार किंवा एका लाईन मध्ये तुम्ही क्लोज्ड इंटरवल कसं एक्सप्लेन करणार ते आपण स्टडी करू. ठीक आहे, मग सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए, लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी, वेर एक्स बिलोंग्स टू आर is known as closed interval, is known as closed interval, and it is denoted as in square bracket a comma b. It is denoted as in square bracket a comma b. Closed interval a comma b is the set of all elements between a and b, including a and b or including a. ठीक आहे, तर क्लोज्ड इंटरवल कशाला म्हणायचं पहा, तुम्ही इंटरवल या आधी पण स्टडी केले, या टाइपचे इंटरवल्स तुम्ही या आधी पण बघितलेले आहेत. ठीक आहे, मग पहा जिथे इक्वॅलिटी वापरलेली असेल दोन्ही पण साइडला तर ते इंटरवल काय असतं? क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे, इक्वॅलिटी यूज केली असेल तर ते इंटरवल कसं असणार? क्लोज्ड इंटरवल असणार. ठीक आहे, हा त्याचा सेट बिल्डर फॉर्म आहे. x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू a, लेस दॅन ऑर इक्वल्स टू b इज द सेट बिल्डर फॉर्म ऑफ क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे, मग आता पहा हे नोटेशन आहे क्लोज्ड इंटरवलचं इन स्क्वेअर ब्रॅकेट a, b, आणि ते रीड करताना कसं रीड करायचं आहे? क्लोज्ड इंटरवल ab. मग क्लोज्ड इंटरवल ab इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स बिटवीन a and b including ab. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल 2,10. ठीक आहे, इन क्लोज्ड इंटरवल, आणि तुम्हाला सांगितलं या इंटरवल मध्ये असलेले डिस्टिंक्ट एलिमेंट्स काय असतील ते मेन्शन करा. मग याचा मीनिंग काय होतो? क्लोज्ड इंटरवलचा जे तुमचे एंड पॉइंट्स आहेत ते एंड पॉइंट्स पण तुम्हाला त्या सेट्स मध्ये मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे, इन्क्लुडिंग ab म्हटलं आपण. ठीक आहे, म्हणजे 2, 3, 4, 5 अप टू कुठपर्यंत राहील? 10 पर्यंत. ठीक आहे, अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जात नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी सांगतो. क्लोज्ड इंटरवल 2,10 असं जर असेल तर त्याला तुम्ही कसं रिप्रेझेंट करू शकता? 2 पासून तर 10 पर्यंत, कारण क्लोज्ड इंटरवल मध्ये आपण हे जे लिमिट्स आहेत इंटरवलचे ते लिमिट्स पण सेट मध्ये इन्क्लूड करतो. ठीक आहे, कारण इथं तुम्ही कसं लिहिणार त्याला? x is greater than or equals to 2 and less than or equals to 10. म्हणजे x is greater than or equals to 2 किंवा 2 पेक्षा मोठा
म्हणून 2 आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केला. ठीक आहे. लेस दॅन ऑर इक्वल्स टू दॅट इज 10 और लेस दॅन 10. ठीक आहे. देयरफॉर वी इन्क्लूडेड बोथ 2 and 10 इन द सेट. ठीक आहे. लक्षात आलं. याला म्हणतो आपण क्लोज्ड इंटरवल. आणि क्लोज्ड इंटरवल आयडेंटिफाय कसं करायचं? ज्या इंटरवल मध्ये काय यूज केलेला असेल, इक्वॅलिटी यूज केलेली असेल दोन्ही पण ठिकाणी, दोन्ही पण साइडला, दोन्ही पण लिमिट्स ज्या असतील तुमचे त्या दोन्ही पण लिमिट्सच्या ठिकाणी जर इक्वॅलिटी यूज केलेली असेल तर त्याला आपण म्हणतो क्लोज्ड इंटरवल. हे त्याचं नोटेशन आहे इन स्क्वेअर ब्रॅकेट a, b. रीड करताना ते असं रीड करायचं क्लोज्ड इंटरवल ab. ठीक आहे. आणि जर क्लोज्ड इंटरवल 2, 10 असं जर तुम्हाला दिलं तर मग त्याला कसं लिहिणार तुम्ही? इन्क्लुडिंग 2 and 10. 2 पण इन्क्लूड करायचं आणि 10 पण इन्क्लूड करायचं. ठीक आहे. तर हे होतं क्लोज्ड इंटरवल जे आपण आताच स्टडी केलं. नेक्स्ट जे इंटरवल आहे, नेक्स्ट इंटरवल आपण पाहणार आहोत पहा ओपन इंटरवल. टोटल 4 टाइपचे इंटरवल्स आपल्याला स्टडी करायचे. नेक्स्ट इंटरवल आता आपण स्टडी करणार आहोत ओपन इंटरवल. ठीक आहे. हे क्लोज होतं आणि लक्षात ठेवा क्लोज असा वर्ड आला की इक्वॅलिटी दोन्ही पण साइडला असते. ठीक आहे. आता नेक्स्ट जे इंटरवल आपण स्टडी करणार आहोत सेकंड इंटरवल, ते इंटरवल आहे ओपन इंटरवल. आणि जसं तुमच्या लक्षात आलं असेल नावातच ओपन म्हणजेच काय, इथे इक्वॅलिटी कुठंच यूज केलेली नसणार. मग त्याचा सेट बिल्डर फॉर्म काय राहील? सेट ऑफ x such that x is greater than a, less than b, where x belongs to R is known as open interval, is known as open interval and it is denoted as. आणि फक्त नोटेशन चेंज होईल. ओपन इंटरवलचं नोटेशन साठी आपण सर्क्युलर ब्रॅकेट्सचा यूज करतो. ठीक आहे. क्लोज इंटरवल साठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज केले. ओपन इंटरवल साठी सर्क्युलर ब्रॅकेट्सचा यूज करायचा and it is denoted as a, b. रीड करताना कसं रीड करायचं? ओपन इंटरवल ऑफ ab किंवा ओपन इंटरवल ab. and open interval a, b is the set of all elements between a and b excluding a. excluding ab म्हणजेच काय? तुम्हाला a आणि b त्या इंटरवल मध्ये मेन्शन करायचे नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 2, 10 असा मी ओपन इंटरवल घेतला. ओपन इंटरवल 2, 10. मग या सेट मध्ये कोणते एलिमेंट्स येतील? 3, 4, 5, 6, 7, 8 अप टू 9. 2 पण एक्सक्लूड करायचा आणि 10 पण एक्सक्लूड करायचं. ठीक आहे. मॅथमॅटिकली तुम्ही याला असं लिहा. ठीक आहे. x इज ग्रेटर दॅन 2 लेस दॅन 10. आणि मग याचा मीनिंग काय होईल? x इज ग्रेटर दॅन 2 म्हटले 2 येईल का त्याच्यामध्ये? नाही. ग्रेटर दॅन 2. ठीक आहे. मीन्स 2 पेक्षा मोठे जे एलिमेंट्स असतील तेच. ठीक आहे. आणि लेस दॅन 10 म्हटलं की 10 इन्क्लूड करायचं नाही, 10 पण एक्सक्लूड करायचं आहे. ठीक आहे. लेस दॅन 10 म्हटलं म्हणजे लेसर ज्या व्हॅल्यू असतील 10 च्या त्याच व्हॅल्यू फक्त त्या इंटरवल मध्ये येतील. ठीक आहे. तर हे होतं ओपन इंटरवल. ठीक आहे. सेट ऑफ x where x is greater than a, less than b. इक्वॅलिटी कुठंच वापरलेली नाही. where x belongs to R is known as open interval and it is denoted as ab. रीड करताना कसं रीड करायचं? ओपन इंटरवल ab is the set of all elements between a and b excluding ab. एक्सक्लूड म्हणजे ते एलिमेंट्स त्या सेट मध्ये कन्सिडर करायचे नाही. ठीक आहे. बिटवीन दोज टू व्हॅल्यूज. ठीक आहे. त्याच्यामधल्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथे कन्सिडर करायच्या. ठीक आहे. तर हे होतं ओपन इंटरवल. थर्ड टाइप आहे पहा इंटरवलचा सेमी क्लोज्ड इंटरवल. नेक्स्ट जो टाइप आहे पहा तो आहे पहा सेमी क्लोज्ड इंटरवल. सेमी क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे. सेमी क्लोज्ड इंटरवल याची पण नावातच डेफिनेशन आहे. सेमी म्हणजे हे एका साइडला क्लोज असणार आणि एका साइडला ओपन असणार. मग ज्या साइडला क्लोज आहे त्या साइडला इक्वॅलिटी यूज करायची. ठीक आहे. ज्या साइडला ते क्लोज नाही त्या साइडला म्हणजे ते ओपन असतात तिथं इक्वॅलिटी यूज करण्याची गरज नाही. मग आता इक्वॅलिटी कुठे यूज करायची आणि कुठे नाही यूज करायची ते लक्षात घ्या. सेमी क्लोज्ड इंटरवल लेफ्ट साइड चेक करायची कारण हे इंटरवल एका साइडने ओपन असणार आहे आणि एका साइडने क्लोज असणार. मग सेमी क्लोज केव्हा होतं? ज्यावेळेस लेफ्ट साइडने क्लोज म्हटलं की इक्वॅलिटी, लेफ्ट साइडने क्लोज राइट साइडने ओपन, इक्वॅलिटी नाही ओपन म्हटलं. ठीक आहे. मग लेफ्ट साइडने क्लोज राइट साइडने ओपन जर असेल तर ते इंटरवल कोणता असतं? तर सेमी क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे. त्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहिणार? सेट ऑफ x where x is
ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए लेस दॅन बी. लेफ्ट साइडला आपण इक्वालिटी वापरली म्हणजे लेफ्ट साइडला त्याला क्लोज करून टाकलं. ठीक आहे. इज नोन ॲज an semi closed interval is known as semi closed interval is known as semi closed interval is known as semi closed interval and it is denoted as. आता पहा लेफ्ट साइडला क्लोज आहे ना, ज्या साइडला ते क्लोज असणार आहे त्या साइडला स्क्वेअर ब्रॅकेट आणि ज्या साइडला ते ओपन असणार आहे त्या साइडला कोणता ब्रॅकेट वापरायचा, साधा ब्रॅकेट. लक्षात ठेवा, जिकडे क्लोज तिकडे स्क्वेअर ब्रॅकेट, जिकडे ओपन तिथे आपला सर्क्युलर ब्रॅकेट यूज करायचा. ठीक आहे. आणि रीड करताना कसं रीड करणार, सेमी क्लोज्ड इंटरव्हल ए बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स बिटवीन ए अँड बी. मग आता लक्षात घ्या, ज्या साइडला इंटरव्हल क्लोज आहे तो एलिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे कसं इन्क्लुडिंग A and excluding B. ठीक आहे. A इन्क्लूड करायचा आहे आणि B काय करायचा आहे, एक्सक्लूड करायचा आहे. कारण A च्या साइडला क्लोज आहे आणि B च्या साइडला कसं आहे ते ओपन. म्हणजे हेच एक्झाम्पल जर आपण दिलं सेमी क्लोज्ड इंटरव्हल मध्ये तर त्याच्यामध्ये 2 घ्यायचा आहे पण 10 एक्सक्लूड करायचा. ज्या साइडला क्लोज तो एलिमेंट घ्यायचा आहे, ज्या साइडला ओपन तो घ्यायचा नाही. ठीक आहे. मग सेमी क्लोज कसं ओळखणार, लेफ्ट साइडला क्लोज आणि राइट साइडला कसं असणार ते तर ओपन असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने सेमी क्लोज इंटरव्हल. ठीक आहे. नेक्स्ट जे इंटरव्हल आहे का, सेमी ओपन इंटरव्हल. सेमी ओपन इंटरव्हल, सेमी क्लोज लेफ्ट साइडला क्लोज होतं, राइट साइडला ओपन होतं. मग सेमी ओपन कसं असेल ते, लेफ्ट साइडला ओपन, राइट साइडला क्लोज. ठीक आहे. मग set of x where x is greater than a, less than or equals to b, where x belongs to R is known as a semi open interval. Semi open interval and it is denoted as आता लेफ्ट साइडला ओपन आहे ना, लेफ्ट साइडला सर्क्युलर ब्रॅकेट आणि राइट साइडला कोणतं ब्रॅकेट यूज करायचं तर स्क्वेअर ब्रॅकेट यूज करायचं. ठीक आहे. याला रीड करताना कसं रीड करणार, मग सेमी ओपन इंटरवल a, b सेट ऑफ ऑल एलिमेंट्स बिटवीन ए अँड बी. इथं पण इन्क्लूड कोण करायचंय, ज्या साइडला इंटरव्हल क्लोज आहे मग इन्क्लुडिंग बी अँड एक्सक्लुडिंग ए. बी घ्यायचा आहे, आता ए घ्यायचा नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेमी ओपन इंटरव्हल 2,10 जर असेल तर 2 एक्सक्लूड करायचा आणि 10 इन्क्लूड करायचं. ठीक आहे. 2 इलिमिनेट केला, 10 इन्क्लूड केला. ठीक आहे. ज्या साइडला इंटरव्हल ओपन असेल ते एलिमेंट इलिमिनेट करा, ज्या साइडला इंटरव्हल क्लोज असेल ते एलिमेंट्स घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 4 टाइपचे इंटरव्हल स्टडी केले. क्लोज्ड इंटरव्हल दोन्ही साइडला, ठीक आहे. ओपन इंटरव्हल दोन्ही साइडला ते ओपन असणार. सेमी क्लोज लेफ्ट साइडला क्लोज, राइट साइडला ओपन. ठीक आहे. आणि लास्ट पाहिला आपण सेमी ओपन, लेफ्ट साइडला ओपन, राइट साइडला कसं असणार ते तर क्लोज. ठीक आहे. सो दीज आर द टाइप्स ऑफ इंटरव्हल्स. नेक्स्ट अँड लास्ट पॉइंट बिफोर this exercise 1.1 is the cardinality of sets. ठीक है. cardinality नाव फक्त डिफिकल्ट आहे. cardinality ठीक आहे. आणि मग तुम्हाला विचारलं ए सेट दिला, ए सेटची कार्डिनॅलिटी सांगा. ठीक आहे. मग ए इज इक्वल्स टू सेट ऑफ 1 2 3 आणि मग याची कार्डिनॅलिटी म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए. आणि ए सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 3, म्हणजे त्या सेट मध्ये असलेल्या एलिमेंटची संख्या. ठीक आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट इज द कार्डिनॅलिटी ऑफ सेट. ठीक आहे. त्याचे दोन नोटेशन्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए और असं मॉड्युलस असं लिहितो आपण त्या पद्धतीने. फक्त रीड करताना इथं ते काय रीड करायचं, कार्डिनॅलिटी ऑफ ए. लक्षात आले. कार्डिनॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. ठीक आहे. मग याचे काही फॉर्म्युले आपण स्टडी करू, जे फॉर्म्युले तुम्ही 9th क्लास स्टडी केलेले असतील. फर्स्ट फॉर्म्युला, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी माइनस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. हा फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युले सगळे विदाउट प्रूफ जे आपण यूज करणार आहोत. सेकंड फॉर्म्युला,
number of elements of A intersection B complement plus number of elements of A intersection B is equals to number of elements of A. Second formula. Third formula है number of elements of A complement intersection B plus number of elements of A intersection B is equals to number of elements of B. त्याच्यानंतर फोर्थ number of elements of A complement intersection B plus number of elements of A intersection B plus number of elements of A intersection B complement is equals to number of elements of A union B. ठीक है, फोर्थ फॉर्मूला. फिफ्थ फॉर्मूला है का number of elements of A union B is equals to number of elements of X minus number of elements of A union B ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्स्थ फॉर्म्युला आहे का number of elements of A union B union C is equals to number of elements of A plus number of elements of B plus number of elements of C minus number of elements of A intersection B minus number of elements of B intersection C minus number of elements of A intersection C and plus number of elements of A intersection B intersection C. आणि 7th and 8th formula A union B bracket complement is equals to A complement intersection B complement. आणि 8th formula आहे A intersection B bracket complement is equals to A complement union B complement. आणि हे जे दोन्ही फॉर्म्युले आहेत हे दोन्ही फॉर्म्युलांना आपण म्हणतो डी मॉर्गन्स रूल. काय म्हणायचे तर त्याला डी मॉर्गन्स रूल त्याला म्हणायचं. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण सेट्स पर्यंत सेट्स जो चॅप्टर आहे सेट्स अँड रिलेशन त्याच्यामधले सेट्सवर जे थेरॉटिकल कन्सेप्ट्स कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे आपलं त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 5.1 चॅप्टर आहे सेक्शन सेकंडचा 5.1 हे एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे.